ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह सगळ्याच संतांच्या पादुकांनी विठ्ठलाची भेट आज घेतलेली आहे। गुरु शिष्य भेटीचा सोहळा म्हणून याकडे पाहिलं जातं। संतांच्या पादुका विठ्ठल दर्शन घेऊन पंढरपुरातून परतीच्या प्रवासाला लागतात। आज सकाळपासूनच सगळ्याच 10 मानाच्या संतांच्या पादुकांनी विठुरायाचं दर्शन घेतलेलं आहे। विठ्ठल मंदिरातून या सगळ्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी। गुरुपौर्णिमा आहे आणि पंढरपूरमध्ये एक अनोखा सोहळा सुरू आहे। आता संत तुकाराम महाराज यांची पालखी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दाखल झालेली आहे आणि थोड्याच वेळात तुकाराम महाराजांच्या पादुका प्रत्यक्ष भगवंत पांडुरंगाला आणि रुक्मिणीच्या भेटीसाठी महाराज चाललेले आहेत। ही परंपरा श्री विवेकानंद वास्कर महाराज जे मंदिर समितीचे अध्यक्ष होते त्या काळी चालू झालेली आहे। त्याच्या आधी या सर्व संतांच्या मानांच्या पालख्या नगर प्रदक्षिणा करायच्या, मंदिराला प्रदक्षिणा करायच्या आणि परतीच्या प्रवासाला जायच्या। मात्र आता ही परंपरा चालू झाली आणि गुरु शिष्याची भेट ही आता चालू झाली आहे आणि मंदिरामध्ये या पालख्या आलेल्या आहेत। आपल्यासोबत मंदिर समिती सदस्य आहेत। काय सांगाल, गुरु शिष्यांची भेट आहे आजच्या दिवसात? आता आषाढी पालखी सोहळा जो सुरू झालेला आहे, जो 17 दिवसाचा महोत्सव असतो त्याची आज खरी सांगता असते। म्हणजे गुरुपौर्णिमेला सगळे इथे संत देवाच्या भेटीला येतात। ते 15-17 दिवस सगळ्या पालख्या आपलं मार्गक्रमण करत असतात पंढरपूरला। त्याची खरी आज इथं सुख सोहळा हा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारामध्ये होतो आणि सगळ्या पालख्या या संत पालख्या या पांडुरंगाच्या भेटीला येतात। आज परमभाग्याचा दिवस आहे आणि आज खऱ्या अर्थानं गुरु भेटीसाठी सगळे भक्तगण येत टेकतात। असाच गोडवा राहू दे अशीच मी विठ्ठला चरणी प्रार्थना। एकंदरीत परमानंदाचा दिवस आहे। संत मानाच्या या पालख्या आहेत त्या पंढरपूरमधल्या मंदिरामध्ये आलेल्या आहेत आणि परमात्मा पांडुरंग आणि रुक्मिणी मातेची त्यांची भेट होतीये। हा सुवर्ण क्षण याची डोळा पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर।